नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मिहीर हा मुक्ताला म्हणतो, वहिनी, इतक्या वर्षानंतर दादाला तू मिळालीस आणि तुला त्याच्यासारखा पार्टनर. तुमची पार्टनरशिप फालतू माणसामुळे खराब होऊ नये असंच मला पण वाटतं. तर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते, मुक्ता, आता तर मला बरं वाटत आहे. माझी तब्येत ठीक आहे. तू आजच्या आज गुरुजींना फोन करून बोलावून घे. आजच्या आज मला मिहिकाचं लग्न ठरवायचं आहे. हे ऐकताच सर्वांनाच धक्का बसतो. तर मिहिका धक्क्यानेच मावशीला विचारते, मावशी, अगं तू? तर मुक्ताही बोलते, अगं आई, तू हे काय बोलतेस? तर मुक्ताची आई म्हणते, हिचं लग्न बघायच्या आत मला काही होणार तर नाही ना, अशी मला भीती वाटते. असं हवं तर समज. तर मुक्ताचे वडील म्हणतात, माधवी, अगं हे तू काय बोलतेस? तर मुक्ताची आई म्हणते, हो, मला हा ताण सहन नाही होत. मला या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. आणि तू मिहीर, या घरामध्ये कामाव्यतिरिक्त येणं जाणं तुझं कायमचं बंद. तर मुक्ता ही आईला म्हणते, आई तू असं का बोलतेस? तर मुक्ताची आई म्हणते, बरोबरच बोलते आहे. कामाव्यतिरिक्त या घरात येणं जाणं बंद झाल्याशिवाय जावई म्हणून या घरात मान सन्मान कसा करता येईल? त्याचवेळी मिहीर म्हणतो, मावशी, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. आणि त्याचवेळी मिहीरच्या लक्षात येतं की मावशींनी आपल्याला जावई म्हटलं. म्हणून मिहीर विचारतो, मावशी, तुम्ही काय म्हणालात? तर मुक्ताची आई मिहीरला म्हणते, तुम्ही जे ऐकलात ते अगदी बरोबरच आहे. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसतो. तर सर्वजण खूप खुश होतात. तर मुक्ताची आई मिहीरला भावी जावई असे आवाज देत म्हणते, काय झालं भावी जावई? तर मिहीर मात्र खूप खुश झालेला असतो. तर मुक्ताचाही आनंद काही गगनात मावत नसतो. तर मिहीर म्हणतो, मावशी, तुम्ही खरंच असं म्हणालात? तर सर्वजण खूप खुश होतात. तर मुक्ताही मिहीरचं अभिनंदन करते. माधवीताई या मिहीरला बोलावून घेतात आणि मिहीरला म्हणतात, सॉरी, मी तुमचा विचार न करता तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या या परिस्थितीमध्ये तुम्ही जी माझी मनोभावी सेवा केलीत, त्यामध्ये तुमचा कोणताही वाईट हेतू तुमच्या मनात नव्हता. आणि तुम्ही सागरचा भाऊ आहात हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे मी तुमच्या लग्नाला होकार देत आहे. हे ऐकताच मिहिका खूप खुश होते. तर मुक्ताही मिहिकाचंही अभिनंदन करते. तर मुक्ताही सर्वांना बोलते, चला मग, निघता निघता खरंच खूप छान बातमी मिळाली आहे. आता तर मी सुखाने जाऊ शकते. तेवढ्यातच मुक्ताचे वडील म्हणतात, काय गं, तू तर काही आता लग्नाच्या तयारीला लागलीस का? तर मुक्ता म्हणते, नाही, मला तर क्लिनिकला जायचं आहे आणि आता मी क्लिनिकलाच निघाली आहे. तर मुक्ता ही क्लिनिकला निघालेली असते. तर इकडे मिहिका एवढी खुश होते. तर त्यानंतर मुक्ताचे वडील मिहिकाला प्रेमाने जवळ घेतात. तर दुसरीकडे मुक्ताई एवढी खुश असते, ती सागरला लगेच फोन करते आणि घडलेलं सगळं काही सांगते. ते ऐकताच सागरही खुश होतो आणि मुक्ताला म्हणतो, 100 वर्ष आयुष्य. मुक्ता म्हणते, कशाला? सागर म्हणतो, आता तुमचीच आठवण काढत होतो. तर मुक्ता म्हणते, पण का? सागर म्हणतो, भेटल्यावर सांगेनच ना. तर मुक्ताची ही खुशखबर ऐकून सागर म्हणतो, चला तर, मिहीरची मेहनत कामी आली. तर मुक्ता म्हणते, कसली मेहनत? तर सागर म्हणतो, तीच, शहाळ्याचं पाणी आणून देणं, ज्यूस आणून, सासूबाईंची औषधं. तर मुक्ता म्हणते, काहीपणा, हे सगळं काही मिहीरने केलं ते सगळं अगदी मनापासून. तर सागर म्हणतो, हो, मला माहिती आहे. तर मुक्ता म्हणते, माझा मिहीरवर पूर्ण विश्वास आहे. तर सागर मुक्ताला विचारतो, मी आज क्लिनिकला येऊ का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, अहो, विचारताय काय? या ना, क्लिनिक तुमचंही आहे. तर सागर खूप खुश होत म्हणतो, आलोचा. असं बोलून मुक्तालाच्या क्लिनिकमध्ये जायला निघतो. तर सागर क्लिनिकमध्ये येणार म्हणून मुक्ताही खूप खुश असते. तर दुसरीकडे माधवीताई विचार करत बसलेल्या असताना मुक्ताचे वडील म्हणतात, अगं माधवी, औषधं घ्यायची वेळ झाली आहे, औषधं घे ना. तर माधवीताईंचा काही लक्ष नसतो. म्हणून मुक्ताचे वडील म्हणतात, अगं माधवी, काय झालंय, एवढी उदास का वाटतेस? तर माधवीताई म्हणतात, हो, उदास वाटते आहे, खोटं नाही सांगणार. तर मुक्ताचे वडील म्हणतात, नक्की काय झालं आहे? तर माधवीताई म्हणतात, मिहिका ही जरी माझ्या बहिणीची लेक असली तरी ती कायम माझ्यासोबतच असायची. सुट्टीच्या दिवसातही ती इथेच असायची आणि लहानपणापासूनच ती इथे. मुक्ताच्या लग्नाचा घोड जसा मला लागला होता तसा हिच्याही लग्नाचा घोड लागला आहे. मुक्ताचे वडील म्हणतात, मिहूच्या लग्नाची काळजी त्या वंदनाला जेवढी नसेल ना, त्यापेक्षा जास्त तुलाच आहे. तर मुक्ताची आई म्हणते, हो, मुक्ताचं लग्न झावून मुक्ता सासरी गेली तेव्हा मिहिकाच आपल्यासोबत होती. ती असल्यामुळे घर अगदी भरल्यासारखं होतं. तिचं हसणं, खेळणं, बागडणं आणि किलबिलाट. पण आता ती पण लग्न करून सासरी गेली की आपण दोघे एकटेच राहणार नाही ते, असं बोलून त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगं माधवी, तू असं का बोलतेस? आपली एक लेक तर आपल्या समोरच आहे आणि दुसरीही जवळच राहते. आपल्याला या अगोदर एक नातू तर होताच, आता सहीच्या रूपाने एक नातही मिळाली आहे. पण बघ ना, कशी गंमत असते. झाडं सुकून त्यांना पालवी फुटते, ते बहरतात. पण नात्यांची पण गंमत असते ना. आपलं कुटुंब लहान होत असतं असं आपल्याला वाटत असतं, पण नाही. एवढी नाती जोडली जातात की आपलं कुटुंब हे विसावतच जातं, कधीच लहान होत नाही. तर माधवीताई बोलतात, हो ना, नात्यांची पण खरंच खूप गंमत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं,
सागर हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मुक्ता म्हणते, सागर काय झालंय सांगा ना. आणि त्याचवेळी मुक्ताच्या क्लिनिकमध्ये एक अर्जंट असा पेशंट आलेला असतो ज्याच्या दातातून रक्त येत असतं. मात्र आरती त्यांना आतमध्ये पाठवत नसते. तोच पेशंट स्वतःहूनच मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जात मुक्ताला म्हणू लागतो, मॅडम लवकरात लवकर ट्रीटमेंट करा. मुक्ता म्हणते, अहो पण तुम्ही डायरेक्ट कसं काय येऊ शकता. आरती म्हणते, मी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मॅडम, पण हा व्यक्ती थांबायला तयारच नाही. तर मुक्ता म्हणते, तू लवकरात लवकर तयारी करून घे. तर मुक्ता ही सागरला म्हणते, मी लवकरात लवकर ट्रीटमेंट करते, मग आपण बोलूच. तर मुक्ता ही ट्रीटमेंट करण्यासाठी येते. तर तो पेशंट मुक्तासोबत अरेरावी करू लागतो आणि मुक्ताला म्हणतो की माझ्या दातातून रक्त येते. मुक्ता म्हणते, अहो पण तुम्ही तोंड उघडल्याशिवाय मला कसं समजणार, आ करा बघू. तर ते पेशंट म्हणतात, इथे पुरुष डॉक्टर नाही आहे का, मला पुरुष डॉक्टर असणं खूप महत्त्वाचं आहे. मुक्ता म्हणते, डॉक्टर असणं खरंच महत्त्वाचं आहे, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री, त्याच्याशी काय संबंध येतो आहे, आणि आम्ही सुद्धा एक्सपिरियन्स डॉक्टरच आहोत. तर ते म्हणू लागतात, मी ज्या डॉक्टरांजवळ ट्रीटमेंट करते ते डॉक्टर नव्हते आणि म्हणूनच त्यांनी तुमच्याजवळ पाठवलं, नाहीतर मला इथे यायची गरजही नव्हतं. मला जर माहीत असतं ना की इथे पुरुष डॉक्टर नाही आहे तर मी आलोच नसतो. मुक्ता म्हणते, तुम्ही आ करा. तर मुक्ताला ते म्हणतात, अजून किती मोठं आ करायचं. मुक्ता म्हणते, जोपर्यंत मला तुम्हाला कुठे जखम झाली हे दिसत नाही तोपर्यंत तुम्ही आ करा. तर ते चिडूनच सागरला म्हणू लागतात, ए सी वाढव. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट, ते माझे असिस्टंट नाही आहेत, तुम्हाला AC हवा आहे ना, मग नीट सांगा. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही एक काम करता का, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा. मात्र सागरलाही त्या पेशंटचा खूप राग आलेला असतो. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही चिडू नका. मात्र सागर त्या पेशंटच्या अंगावर धावून जात असतो. तर मुक्ता म्हणते, सागर मी काय सांगते, तुम्ही बाहेर थांबा. मुक्ताही सागरला शांत करत असते. तर पेशंट रागानेच म्हणतो, तुमचा हा टाइमपास बंद करा. तर सागरला अजून राग आलेला असतो. मात्र मुक्ताही सागरला बाहेर थांबायला सांगते आणि त्यानंतर मुक्ताही त्या पेशंटवर ट्रीटमेंट करत असते. मात्र ट्रीटमेंट करत असताना मुक्ताच्या लक्षात येतं की तो दात पडलेला आहे आणि म्हणूनच तो दात अलगदपणे मुक्ता काढते. मात्र पेशंटला वाटत असतं की तो मुक्ताने मुद्दामहून काढला. तो पेशंट मुक्ताला म्हणतो की नाही, आता तर मी पोलीस कंप्लेंट करणारच आहे, तुमच्यावर केस करणार. मुक्ता म्हणते, हो केस करायची आहे ना करा, पण अगोदर ती आहे ना ट्रीटमेंट ती पूर्ण करू द्या, आ करा बघू. तर दुसरीकडे सावनी ही सागरला आवडेल अशीच तयार झालेली असते आणि आरशासमोर उभी राहत म्हणते, सागर पूर्वी याच कपड्यांमध्ये तुला मला पाहायला आवडायचं ना, अरे पण हाच तर तुझा फेवरेट कलर आहे, सतत याच रंगाचे कपडे घालायला लावायचास, पण तेव्हा वाटायचं काही जबरदस्ती, पण आता बघ ना त्याच कपड्यात मी तयार झाली आहे फक्त तुझ्यासाठी. तू कारण माझ्यासमोर कोणता पर्यायच ठेवला नाही, मी तरी काय करणार ना. आता पुन्हा एकदा तुला तुझे जुने दिवस आठवतील. माझी बाकीची कामं तमाम करायला माझ्याजवळ मार्ग तर आहेत, पण बिचारी मुक्ता, तिचा जास्त विश्वास होता ना, पण सागरची दुखती नस मला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे मुक्ता, आता काय होतं आणि मी काय काय करते हे फक्त पाहतच राहा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताची ट्रीटमेंट पूर्ण झालेली असते. तर मुक्ताचा पेशंट हा मुक्ताच्या समोर पैसे फेकतो. तर मुक्ता विचारते, ही कोणती पद्धत आहे. तर पेशंट म्हणतो, आमच्यात हीच पद्धत आहे. तर सागरला या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. सागर त्या माणसाची कॉलर पकडतो. तर तो माणूस म्हणतो, ही कोणती पद्धत आहे. तर सागर म्हणतो, आमच्यातही हीच पद्धत आहे. तर तो माणूस रागानेच म्हणतो की या मॅडमांनी माझा तर दात वाचवायचा असतो, वाचवण्याचा प्रयत्न करायचा टाकून दातच काढला आहे, पण मी या मॅडमना सोडणार नाही. सागर म्हणतो, जा तुम्हाला जे करायचं आहे ते करा, असं बोलून त्या पेशंटला तिथून बाहेर काढतो. तर मुक्ताही सागरला म्हणते, अहो तुम्ही किती चिडलायत. तर सागर म्हणतो, मग काय करणार, हा माणूस असं बोलत होता, तुम्हाला राग नाही का येत. तर मुक्ता म्हणते, आला होता, पण आपल्याला आपल्या रागावर ताबा ठेवावाच लागतो ना, कारण ही आपली राग व्यक्त करायची जागा नाही आहे, ही तर आपल्या कामाची जागा आहे. तर सागरला खूप राग आलेला पाहून मुक्ताई त्यांना हसवण्यासाठी म्हणते, 1 मिनिट, हे तर ACचं टेम्परेचर कमी करावं लागेल, कारण बापरे इथे तर किती राग आला आहे ना, खरंच कमाल चिडले आहेत. तर सागर हसतच म्हणतो, तुम्हाला अशा पेशंटचा राग नाही का येत. तर मुक्ता म्हणते, असे पेशंट हे तर दिवसभर चालूच असतं आणि हेच सगळे काही हँडल करायची मला सवयच झाली आहे, यांचं तर काही वाटत नाही, असं म्हणून मुक्ता बाजूला जाते. तर सागर मुक्ताला म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी चिडका आहे का, मी चिडतो तुमच्यावर. तर मुक्ता म्हणते, नाही मी तर कुठे म्हणाली असं. तर सागर हसतच म्हणतो, हो का. तर मुक्ता म्हणते, तुम्ही आता तर खूपच चिडलात, अगोदर पाणी प्या, शांत व्हा. तर मुक्ता म्हणते, काय झालं आहे सागर, तुम्ही एवढं का चिडताय, आणि तसंही तुम्हाला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं होतं ना. मात्र मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सागरला काय बोलावं हेच कळत नाही आणि सागरा मुक्ताला काही सांगण्याचा प्रयत्न करेलच. त्याचवेळी पुन्हा एकदा सागरला सावनीचा फोन आलेला असतो. तर सागरला मुक्ता ही सावनीचा फोन घ्यायला सांगते. तर सावनी ही फोनवर सागरला म्हणू लागते, सागर तू येणार होतास ना.
सागर हो असं म्हणतो. तर सावनी म्हणते, अरे हो, पण आता तर किती वेळ झालाय, तू अजूनपर्यंत आलाच नाहीस. सागर म्हणतो, हो मी येतो आहे. तर सावनी म्हणते, लवकर या हा. तर मुक्ताही सागरला म्हणते, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते नंतर सांगा. तुम्ही अगोदर निघा, कारण आदित्यची काळजी घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण मुक्ताचा हा चांगुलपणाच पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. मात्र तो आदित्यजवळ निघून जातो. तर दुसरीकडे मेहिकाही मुक्ताला फोन करते आणि म्हणते, ताई तुझ्याशी मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मेहिकाला मुक्ता म्हणते, काय झाले आहे, आईची तब्येत तर ठीक आहे ना? मेहिका म्हणते, हो मावशीची तब्येत ठीक आहे, पण मावशीची जी पोलीस कंप्लेंट होती आणि जी पोलीस केस होती ती कुठपर्यंत आली हे विचारण्यासाठी मी पोलीस स्टेशनला फोन केला होता. पण तिथून अशी बातमी मिळाली आहे की मावशीच्या नावाची अशी कोणतीही तक्रार रेजिस्टर झालीच नाही आहे. मुक्तामध्ये असं कसं होईल? सागर स्वतः जाऊन तिथे कंप्लेंट करून आले होते आणि त्यानंतर त्यांनी वकिलांशीही बोलले होते. तर मेहिका बोलते, नाही मी ऑनलाईनही चेक केलं आहे. तर मुक्तामध्ये थांबी क्रॉस चेक करते आणि तुला फोन करते. तर मुक्ता विचार करू लागते की सागर माझ्याशी का खोटं बोलले असतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरा सावनीच्या घरी येतो. तर सावनी ही सागरसमोर ड्रिंक घेऊन आलेली असते. तर सागरा सावनीजवळ पाहू लागतो. तर सावनी म्हणते, काय झालं सागर, असं का पाहतोयस? सागर म्हणतो, काही नाही, तू आदित्यला बोलावून घे. सावनी म्हणते, अरे हो, तोपर्यंत तरी ड्रिंक तरी घे. तर सागर म्हणतो, मला नको आहे. सावनी म्हणते, अरे यामध्ये विष वगैरे नाही आहे, फक्त प्रेम आहे. सागर रागाने सावनीकडे पाहतो. तर सावनी म्हणते, माझं नाही, आदित्यचं, कारण हे आदित्यने स्वतः तुझ्यासाठी बनवलं आहे. आणि तसंही तुला नको असेल तर मी इथे फोडते हे ग्लास, म्हणजे आदित्यलाही समजेल त्याच्या वडिलांचं त्याच्यावर किती प्रेम आहे. तर सागरला राग येतो आणि सागर म्हणतो, पितोय मी, पण फक्त आधीसाठी. तर सावनी बोलते, हो आधीसाठीच. तर सागर म्हणतो, तू आदित्यला आवाज दे. तर सावनी ही मुद्दामहून आदित्यला आवाज देत म्हणते, आधी बेटा, तुझा सागर पप्पा आलाय. मात्र तोपर्यंत सागरने संपूर्ण ड्रिंक संपवलेलं असतं आणि सागर उभा राहणार त्याच वेळी त्याला त्या ड्रिंकमुळे चक्कर येऊन तो खाली कोसळतो. आणि हे सगळं काही सावनीने केलेलं एक प्लॅन असतं. मात्र सागरला काय घडत आहे याची शुद्धही नसते. तर मग सावनीचा प्लॅन सक्सेस झाल्यामुळे सावनी खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्त ही क्लिनिकमध्येच विचार करत बसलेली असते आणि त्याचवेळी हर्षवर्धन येतो आणि मुक्ताला म्हणतो, गुड इव्हिनिंग मुक्ता मॅडम. तर मुक्ता म्हणते, पुन्हा एकदा अपमान जो केला आहे तो पुरेसा नाही झाला का, कारण तुम्ही पुन्हा इथेच येत आहे. तर मुक्ताला ते म्हणू लागतात, तुम्ही तुमच्या पेशंटशी असंच वागता का? तर मुक्ता म्हणते, का तुम्ही माझे पेशंट आहात का? तर हर्षवर्धन म्हणतो, का मला डेंटल इश्यू असू शकत नाही का? तर मुक्ता म्हणते, तुम्हाला पाहून तर तुम्हाला डेंटल इश्यू असेल असं तरी नाही वाटत, तुम्हाला फक्त मेंटल इश्यू आहेत. तर मुक्ता खूप चिडलेली असते. तर हर्षवर्धन म्हणतो, तुम्ही तुमच्या पेशंटवर असेच चिडलेले असता का? मुक्ता म्हणते, नाही, मी सगळ्याच पेशंटवर अशी चिडत नाही. एखादा तुमच्यासारखा पेशंट आला तर त्यासाठी हे स्पेशल राखून ठेवलेले असतात. तर मुक्ताचं ते रूप पाहून हर्षवर्धन म्हणतो, आत्ता तर तुम्ही मुक्ता गोखले वाटलात, नाही तर हेरवी मुक्ता कोळी. चिडक्या सागर कोळीच्या चिडक्या मुक्ता कोळी. मुक्ता म्हणते, चला तर मग प्रगती आहे असंच म्हणावं लागेल, कारण तुमची सावनी तर मला त्यांची बायकोच मानत नाही आहे. तिला तर वाटत असतं की मी अजूनही सागरचीच बायको आहे. कायद्याने दोघंही वेगळे झालेत, पण अजूनही ती प्रेमच दाखवते. पण आधीच जर हे प्रेम दाखवलं असतं ना तर कदाचित यांचं नातंही तुटलं नसतं. तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, तुम्ही चुकीच्या माणसावर वार करत आहात. मी म्हटलंच नव्हतं की तू माझ्या प्रेमात पड, पण सावनी स्वतःहूनच माझ्या प्रेमात पडली. तर मुक्ता म्हणते, पण तुम्ही नाही का तिच्या प्रेमात पडला? पण बरोबर आहे, समजा जर तुमचं प्रेम असतं तर तुम्ही तिला जी गोष्ट हवी ती दिली असती, तुमचं नाव. तर मुक्ताला हर्षवर्धन म्हणतो की एखादी माणसं दुसरं लग्न करतात पण पहिल्या नात्यातून बाहेर येतच नाहीत, आणि काही माणसं लग्न करत नाहीत पण नातं जपतात. मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि सागर पहिल्या कॅटेगरीमध्ये. तर मुक्ताही हर्षवर्धनला रागानेच म्हणते, तुम्हाला आणि सावनीला तुमच्या जो मनात जो गैरसमज आहे ना तो एखाद्या कापड्यावरच्या लागलेल्या डागाप्रमाणे आहे. तुम्हाला हर तऱ्हेने सांगितलं तरी ते पटतच नाही. पण सागर हे सगळ्यातून बाहेर पडलेला आहे, त्याचे पुरावे मला तुम्हाला द्यावेसे वाटत नाहीत. तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, पण तुमच्या अजूनही लक्षात येत नाही आहे का, तर सागर आणि सावनीचं भेटणं वाढलं आहे. आदित्यच्या नावाखाली सागर सावनीला जास्तच भेटू लागला आहे. पण नक्की हा का भेटत असेल याचं उत्तर शोधलं नाही वाटतं. तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या फायद्याचंच आहे. असं म्हणत हर्षवर्धन म्हणतो, सावनीने एवढं मोठं कांड केलेलं असून सुद्धा सागर तिलाच प्रोटेक्ट का करतो या प्रश्नाचं उत्तर नाही का शोधलं. तर मुक्ता ह्या गोष्टीचा विचार करू लागते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, सागरा घरी जाण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला जाताही येत नसतं. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत सावनीही सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्याशी जवळीक साधत असते.
आणि त्याचवेळी सावनीच्या घरी मुक्ता आलेली असते. मुक्ता रागाने सावनीला तिथून बाजूला करते आणि तिच्या कानाखाली मारते. सावनी मात्र घाबरून जाते. तर मुक्ताही सागरला सावरतच सावनीला म्हणते, तुझ्या या फालतू कारस्थानांमुळे माझा सागरवरचा विश्वास डगमगणार. असं तुला जर वाटत असेल तर असं कधीही होणार नाही. मुक्ता वेळेवर तिथे पोचल्यामुळे सावनीचा प्लॅन फसलेला असतो. आता मुक्ताही सागरला या सगळ्या संकटातून कशाप्रकारे बाहेर काढेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.